इयत्ता 11वीच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी चापडगाव कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक राहुल जेजुरकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण हा राज्यशास्त्राचा ऑनलाईन दुसरा तास करत आहोत. दुसऱ्या तासाला आपण सामोरे जात आहोत. तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन चापडगाव कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रविष्ट झालेला आहात. तुमचं स्वागत कालच्या तासालाच केलेलं आहे. आज आणखी भरपूर विद्यार्थी या तासाला जॉईन झालेले आहेत. 35 विद्यार्थी माझ्या समोर दिसत आहेत. तर काही विद्यार्थी नंतरही मध्ये मध्ये जॉईन होत असतात. या सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन तासिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अनेक विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत. सगळे विद्यार्थी आपल्याला याच्यामध्ये दिसतायत. या झूम मीटिंगच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या समोर आहोत आणि ऑनलाईन तासिकेला सामोरं जातात. पहा, पूर्वी सर्व विद्यार्थी शाळेत शिकायला यायचे, पण वाईटातून चांगलं होतं म्हणतात ते हे कोरोना आला. कोरोना वाईट आहे, तो चांगला बिलकुल नाही. पण या काळामध्ये शाळा तुमच्या घराघरात पोहोचलेली आहे. आम्ही तुमच्या घराघरात पोहोचतोय. तुमच्या घराघरामध्ये आम्ही अध्यापन करतो आहे. किती चांगली गोष्ट आहे, नाही का? कल्पना तरी करवत होती का की सर आपल्याला घर बसल्या शिकवतील? नाही ना. आणि ही चांगली संधी, चांगली गोष्ट आज आपल्याला प्राप्त झाली आहे की घरातच शाळा आली. आता हे 35 विद्यार्थी माझ्या तासाला जॉईन झालेत घरी बसल्या. ही एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला राज्यशास्त्र हा विषय शिकायचा आहे. मी तुम्हाला इयत्ता 11वीला आणि इयत्ता 12वीला राज्यशास्त्र हा विषय शिकवणार आहे. या राज्यशास्त्रामध्ये आपल्या दृष्टिकोनातून 10 प्रकरणं अभ्यासक्रमामध्ये होती. परंतु आता शासनानं या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये 10वीचा निकाल उशिरा लागल्यामुळं 3 प्रकरणं अभ्यासक्रमातून वगळलेली आहेत. म्हणजे पहिली 3 प्रकरणं जी होती ती आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये राहिलेली नाहीत. तुम्हाला हे राज्यशास्त्राचं पुस्तक आपल्या समोर दिसतं की जे मी PDF स्वरूपामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे. हे आपलं इयत्ता 11वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक आहे. अत्यंत छोटं पुस्तक आहे. त्यातलीही यावर्षी 3 प्रकरणं वगळलेली आहेत. हे मुखपृष्ठ मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर त्यातील पहिलं पान राज्यशास्त्र इयत्ता 11वी हे दुसरं पान आहे. त्याला बी नाव दिलं आहे. त्यानंतर हे सी आहे. याच्यामध्ये आपल्या राज्यशास्त्राची जे राज्यशास्त्रामध्ये भारताची राज्यघटना आहे, भारताचं संविधान आहे, या संविधानाची प्रास्ताविका किंवा उद्देशिका आपल्या समोर या पानामध्ये दिसते आहे. पहा, राज्यशास्त्राच्या पुस्तकाच्या पान नंबर 3C या पानामध्ये आहे. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि या पुस्तकाची प्रस्तावना, या पुस्तकाचं सार या प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. हे आपण वाचावं. त्यानंतर शिक्षकांसाठी सुद्धा काही बाबी दिलेल्या आहेत. अध्यापनाचा दृष्टिकोन सांगितलेला आहे. पारंपरिक वर्ग अध्यापनाच्या बाहेर जाऊन कोणते उपक्रम शिक्षकांनी घ्यावेत हेही सांगितलेलं आहे. त्याचाही आम्ही अवलंब करतो आहे. तुमची क्षमता विधानं यामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर अनुक्रमणिका दिलेली आहे आणि अनुक्रमणिकेमध्ये पहिल्याच पानावरती जगाचा नकाशा आहे आणि त्यानंतर भाग पहिला राजकीय संकल्पना आहे. यामध्ये प्रस्तावना या राजकीय संकल्पनेची दिलेली आहे. त्यानंतर पहिलं प्रकरण राज्य, दुसरं स्वातंत्र्य आणि हक्क, तिसरं समता आणि न्याय हे प्रकरण आहे. हे तीनही प्रकरण म्हणजे राजकीय संकल्पना हा जो राज्यशास्त्र पारंपरिक संकल्पना आहेत, राज्य, स्वातंत्र्य, हक्क, समता आणि न्याय, हा भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. म्हणजे याच्यावर
आपल्याला परीक्षेत प्रश्न असणार, मात्र अंतर्गत मूल्य आपल्याला असू शकतील. आणि म्हणून हे परीक्षेतील प्रश्न जरी नसले तरी तुम्ही 1 ते 3 प्रकरण स्वतः वाचायचे आहेत. मी मात्र तुलनात्मक शासन आणि राजकारण हे 4थं प्रकरण तुम्हाला शिकवायला सुरुवात करणार आहे आणि 4थ्यापासूनच आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे. यामध्ये सगळ्यांना ही स्क्रीन दिसते आहे पहा. तुलनात्मक शासन आणि राजकारण याच्यामध्ये प्रस्तावना आहे. त्यानंतर प्रकरण 4थं संविधानिक शासन आहे. प्रकरण 5वं प्रतिनिधित्वाची संकल्पना आहे. प्रकरण 6वं न्यायमंडळाची भूमिका आहे. हा भाग दुसरा होता. त्यानंतर भाग तिसरा आहे लोक प्रशासन, ज्याला इंग्रजीमध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात. याची प्रस्तावना. लोक प्रशासन हे 7वं प्रकरण आणि विकास प्रशासन हे 8वं प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. असे एकूण 5 प्रकरण आणि नंतर 4था भाग जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक पातळीवरच्या घडामोडी याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये प्रस्तावना त्याची दिलेली आहे आणि 9व्या प्रकरणामध्ये 1945 नंतरचं जग याचा पहिला भाग आणि 10व्या प्रकरणामध्ये 1945 नंतरचं जग याचा दुसरा भाग आपल्याला या वर्षी 9व्या आणि 10व्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. या विषयाचा प्रवेश या पानावर दिलेला आहे. तुम्ही तो वाचावा अशी अपेक्षा आहे. त्यानंतर जगाचा राजकीय नकाशा आपल्या समोर ठेवलेला आहे आणि हा राजकीय नकाशा आपण एकदा पाहून घ्या. जगातले कोणकोणते देश आहेत, कोणकोणते खंड आहेत हे आपल्याला पाहता येईल. इथं कॅनडा दिसतो, अमेरिकेची संयुक्त संस्थानं, मेक्सिको, क्युबा, कोस्टारिका, पनामा, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, पेरू, बोलिव्हिया, ब्राझील, पॅराग्वे, चिली, अर्जेंटिना, उरुग्वे हे उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडातले देश मी तुम्हाला वाचून दाखवले. असेच आफ्रिका खंडातले देश आहेत ते तुम्ही पहा. युरोप खंडातले देश तुमच्या समोर दिसतायत पहा, हे तुम्ही पहा. त्यानंतर हा आशिया खंड, या आशिया खंडातले देश तुम्ही पहा. हा आग्नेय आशियाचा भाग, यातील तुम्ही पहा. त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंड, या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिजी, पापुआ न्यूगिनी हे देश आपल्याला दिसतायत. हे तुम्ही पाहावेत अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आपल्याला पहिलं प्रकरण राजकीय संकल्पना याची प्रस्तावना पाहायची आहे आणि पुन्हा आपण शेअरिंग कडे पुन्हा वळणार आहोत. हे पहा, ही राजकीय संकल्पना हे पहिलं प्रकरण आहे. त्याची प्रस्तावना दिलेली आहे. हे प्रकरण याच्यामध्ये पहिल्या विभागामध्ये पहिलं प्रकरण राज्य आहे. तुम्ही ते घरी वाचून काढा. आत्ताच वाचलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या सोयीनुसार ते वाचा. हा भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे पूर्ण पहिलं प्रकरण. तरीही पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते वाचा. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे स्वातंत्र्य आणि हक्क. हे सुद्धा अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे. परंतु आपली बेसिक स्वातंत्र्याची संकल्पना आणि हक्काची संकल्पना आपल्याला कळावी म्हणून तुम्ही ते पाहायचं आहे. त्यानंतर प्रकरण तिसरं आहे समता व न्याय. हे समता आणि न्याय हे प्रकरण सुद्धा अभ्यासक्रमातून वगळलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही समता, समतेचा इतिहास, न्याय या संकल्पना अभ्यासणं गरजेचं आहे. तुमचा सगळा अभ्यासक्रम ज्यावेळेला 10 प्रकरण पूर्ण होतील त्यावेळेला मी पुन्हा 1 ते 3 प्रकरणाचा आढावा किंवा त्या संकल्पना तुम्हाला शिकवणार आहे. मात्र अगोदर आपण 4थ्या प्रकरणापासून सुरुवात करणार आहोत. कारण 1 ते 3 ही प्रकरणं राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तुलनात्मक शासन आणि राजकारण हा जो विभाग दुसरा आहे तो किंवा तिथपासून आपला अभ्यासक्रम सुरू होतो आहे. याच्यामध्ये राज्यशास्त्राच्या कोणत्याही देशातील किंवा देश राज्य यातील चालणाऱ्या 3 पारंपरिक संकल्पना असतात. ते म्हणजे कोणताही देश शासन चालवताना 3 मंडळाद्वारे शासन चालवत असतो. ते म्हणजे पहिलं आहे कायदे मंडळ. कायदे मंडळ काय करतं?
तर कायदा तयार करतं आपल्या समोर. हे भारताचं कायदेमंडळ ज्याला संसद म्हणतात. हिचं चित्र या संसदेचं आहे. तिथलं ही संसदेच्या इमारतीत चित्र आहे. तिथं ठळक अक्षरात कायदेमंडळ म्हटलेलं आहे आणि त्या कायदेमंडळाचं मुख्य काम काय सांगितलं आहे? कायदे तयार करणं. दुसरं कार्यकारी मंडळ दिलेलं आहे. आता या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती भवनाची इमारत इथं दाखवलेली आहे पहा. या कार्यकारी मंडळामध्ये राजकीय कार्यकारी मंडळ आणि नोकरशाही किंवा सनदी सेवक हे 2 भाग येतात. हे कार्यकारी मंडळ काय करतं, की कायदे मंडळ जे कायदे तयार करतं, त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम करतं. आणि तिसरं मंडळ आहे शासनाचं न्याय मंडळ. हा न्यायमंडळ काय करतं? कायद्याचा अर्थ लावतं आणि योग्य ते न्यायदान करतं. हे न्यायमंडळ न्यायदान करताना समतोल बाबी पाहत असतं आणि हेच या चित्रामध्ये दाखवलेलं आहे पहा. त्यानंतर भारत, भारताचं कायदेमंडळ काय आहे? संसद, लोकसभा आणि राज्यसभा. इथे या चित्रात दाखवलं आहे. राजकीय कार्यकारी मंडळ याच्यामध्ये राष्ट्रपती, राज्याचा प्रमुख आहे, प्रधानमंत्री शासनाचा प्रमुख आहे आणि मंत्रिमंडळ, त्यानंतर नोकरशाहीमध्ये प्रशासकीय यंत्रणा सांगितलंय आणि न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, दुय्यम आणि इतर न्यायालय सांगितले आहे. आपल्याकडे जसं भारताचं सांगितलंय तसं युनायटेड किंगडम ज्याला आपण इंग्लंड म्हणतो किंवा ब्रिटन म्हणतो त्यालाच युनायटेड किंगडम असंही म्हणतात. हा देश आहे. इथे त्यांची संसद हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ लॉर्ड्स दाखवलंय. राजकीय कार्यकारी मंडळामध्ये राजेशाही आहे. राजा किंवा राणी जो राज्याचा प्रमुख असतो. प्रधानमंत्री हा शासनाचा प्रमुख असतो आणि आपल्याप्रमाणेच त्या ठिकाणची नोकरशाही म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आहे आणि इंग्लंडमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालये आहेत. याशिवाय अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका त्याचा कायदेमंडळाला काँग्रेस म्हणतात. या काँग्रेसची 2 सभागृह आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे पहिलं सभागृह आहे आणि सिनेट हे दुसरं सभागृह आहे. राजकीय कार्यकारी मंडळामध्ये अध्यक्ष हा राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे आणि तो सचिव आहे. त्यानंतर नोकरशाही आहे. त्या अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालय, राज्याचं सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालय याचा समावेश आहे. अशा पद्धतीनं हा तुलनात्मक शासन आणि राजकारणाचा भाग आहे. याच्यामध्ये संविधानिक शासन सांगितलं आहे. संविधान म्हणजे देशाची राज्यघटना, की मूलभूत कायदे किंवा नियम यांचा जो संच असतो देशातला, की ज्याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचे कायदे असतात. या मूलभूत कायदे किंवा नियमांचा संच म्हणजे संविधान किंवा राज्यघटना हा एक जिवंत असा दस्तऐवज असतो. देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीनं चालावा हे याच्यामध्ये सविस्तरपणे किंवा पद्धतशीरपणे नमूद केलेलं असतं आणि या संविधानामध्ये 3 महत्त्वाचे परस्पर संबंध घटक असतात. यामध्ये तो सगळा नियमांचा संच असतो, अधिकारांचा संच असतो आणि उद्दिष्टे व मूल्यांचा तो संच असतो. अशी ही राज्यघटना याच्यामध्ये संविधानवाद, लोकशाही शासनाचं महत्त्वाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. याच्यामध्ये मग संसदीय शासन पद्धती असेल, की जी भारतामध्ये, इंग्लंडमध्ये आहे. इथं ही संसदीय शासन पद्धती आपल्या ह्या चित्रामध्ये दिसते आहे. त्यातलं युनायटेड किंगडमची दुसऱ्या चित्रामधली संसदीय शासन पद्धती आपल्याला दिसते आहे. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धती, की जी अमेरिकेमध्ये आहे. या चित्रामध्ये आपला अमेरिकन शासन व्यवस्था आणि अध्यक्षीय पद्धत दिसते आहे. ही संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती आपला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. त्यानंतर संघराज्य. संघराज्य म्हणजे ज्या पद्धत ज्या शासन पद्धतीमध्ये 2 प्रकारची सरकार असतात. संपूर्ण देशासाठी असणारं केंद्र सरकार आणि प्रत्येक घटक राज्यासाठी असणारं घटक राज्य सरकार अशी 2 प्रकारची सरकार जिथं असतात त्याला संघराज्य म्हणतात. सर्वसाधारणपणे आकारानं मोठ्या असलेल्या देशामध्ये किंवा विविधता असलेल्या देशामध्ये संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला जातो. हे आपल्याला अभ्यासायचंय. अशा पद्धतीनं 4थं प्रकरण आपल्याला अभ्यासायचंय. त्यानंतर 5वं प्रकरण आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना आणि ही प्रतिनिधित्वाची संकल्पना आपल्याला 5व्या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. आजच्या काळामध्ये जगातील जवळ-जवळ सर्वच देशांनी लोकशाहीचा स्वीकार केला. पण ही लोकशाही प्रत्यक्ष नाही. सगळे लोक राज्यकारभारात सहभागी होत नाही. तर लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि या निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत देशाचा राज्यकारभार पाहिला जातो. यालाच प्रातिनिधिक लोकशाही म्हणतात आणि हीच प्रातिनिधिक लोकशाही
आपल्याला अभ्यासायची आहे. याच्यामध्ये मग सुरुवातीला कसा राज्याचा दैवी अधिकार आला, प्रतिनिधी सभा कशा आल्या, भारतात सध्या या लोकशाहीचा विकास होताना कोणकोणते टप्पे झालेत किंवा कशी लोकशाही विकसित झाली, त्यानंतर प्रतिनिधित्वाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, निवडणुका, नेमणुका, बिगर बिगर शासकीय, त्यानंतर निवडणूक पद्धतीचं वर्गीकरण कसं आहे, त्यानंतर मतदानाचा हक्क कसा मिळतो, प्रतिनिधित्वाची माध्यम आणि स्तर कोणते आहेत, राजकीय पक्षाला कसं स्थान प्राप्त झालेलं आहे, राजकीय पक्षांचं वर्गीकरण कसं केलं जातं, राजकीय पक्षांचा उगम कसा होतो, राष्ट्रीय पक्ष कसे आहेत, प्रादेशिक पक्ष कसे आहेत, कोणते आहेत, याशिवाय आपला राजकीय पक्षानंतर हितसंबंधी गट आणि दबाव गटाचाही अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. याचबरोबर आपला अशासकीय संस्था, ज्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतात, एन-जी-ओ, त्या आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या. अत्यंत छोटी-छोटी ही प्रकरणं आहे, सोपी आहे. त्यानंतर न्यायमंडळाची भूमिका आपल्याला अभ्यासायची आहे. न्यायमंडळाचं स्वातंत्र्य आणि भारतातील न्यायव्यवस्था, याचबरोबर न्यायव्यवस्थेची रचना, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय आहे, हे आपलं अभ्यासायचंय. न्यायमंडळ आणि हे न्यायमंडळ कोणती कामं करतात, त्यांची मूळ अधिकारिता आणि अपिली अधिकारिता आपल्याला अभ्यासायची आहे. याचबरोबर न्यायालय कसं सक्रिय होतं, ही न्यायालयीन सक्रियता आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. याशिवाय न्यायालयीन पुनर्विलोकन, याच्यामध्ये मारवारी विरुद्ध मॅडिमस खटला आणि केशवानंद भारती खटल्याच्या उदाहरणासह आपल्याला हे न्यायालयीन पुनर्विलोकन अभ्यासायचं आहे. हे छोटंसं असं प्रकरण होतं. त्यानंतर या 3 प्रकारानंतर लोकप्रशासन आपल्याला अभ्यासायचं आहे. या लोकप्रशासनामध्ये जनतेशी निगडीत असणारं जे प्रशासन आहे, त्याला लोकप्रशासन म्हणतात, की ज्या ठिकाणी लोकांशी संबंधित प्रशासन चालतं, हे लोकप्रशासन. या लोकप्रशासनाचा अर्थ आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर लोकप्रशासनामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो, त्याचं व्याप्ती कोणती आहे, त्या व्याप्तीचा संक्षिप्त दृष्टिकोन, त्याला पोस्टक्रॉप दृष्टिकोन असं म्हणतात, तो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर लोकप्रशासनाचा विकास आपल्याला अभ्यासायचा आहे. सार्वजनिक धोरण आणि या सार्वजनिक धोरण हे कोणत्या टप्प्यातून जातं, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याचबरोबर भारतातील प्रशासनाची प्रणाली सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहे. असं हे लोक प्रशासन प्रकरण आहे. त्यानंतर विकास प्रशासन प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. जेव्हा लोक प्रशासन विस्तार किंवा विकासासाठी कृतिशील सरकारचा अभ्यास करतं, तेव्हा ते विकास प्रशासन बनतं. म्हणजे लोक प्रशासनाचंच विकास प्रशासन बनतं. कृतिशील जेव्हा ते होतं, तेव्हा ते विकास प्रशासन बनतं. आणि या विकास प्रशासनाची उत्पत्ती, अर्थ, त्याच्या व्याख्या, त्यानंतर विकास प्रशासनाची वैशिष्ट्य, बदलाभिमुखता, त्यानंतर उत्पादनभिमुखता, लोकसहभाग, सार्वजनिक बांधिलकी आणि ही वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर आपल्याला भारतातील विकास प्रशासन अभ्यासायचं आहे. स्वातंत्र्य काळापासून भारताच्या विकास प्रशासनाची उद्दिष्टे आपल्याला अभ्यासायची आहे. भारतात आलेला नीती आयोग, त्यानंतर विकास कार्यक्रम आपल्याला या विकास प्रशासनामध्ये अभ्यासायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण हे विकास प्रशासन हे प्रकरण अभ्यासणार आहोत. लोक प्रशासनाचा टॉपिक आपला या ठिकाणी पूर्ण होतो आणि शेवटचा टॉपिक जो आहे, छोटा आहे, परंतु 12वीच्या अभ्यासक्रमाचा जो पाया आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. तुम्हाला माहित आहे, की चीनमध्ये कोरोना आला. पण त्याचे परिणाम फक्त चीनमध्ये झाले का? तर नाही. अखंड जगामध्ये या कोरोनाचे परिणाम झाले. म्हणजेच जगातल्या एका देशातील घडामोडीचा परिणाम हा संपूर्ण जगावर होतो आणि म्हणून आज आपला आंतरराष्ट्रीय संबंध राज्यशास्त्रामध्ये आपण अभ्यासतो. याच्यामध्ये 1995 नंतरचं जग, मग सुरुवातीच्या काळात जे 1995 सॉरी 1945 नंतरचं जग, यातला पहिला भाग आणि दुसरा भाग आपण अभ्यासतो. यामध्ये
1945 ला जे दुसरं महायुद्ध संपलं, त्याचे राज्यशास्त्राच्या दृष्टीनं काय परिणाम झाले जागतिक घडामोडीवर, ते आपल्याला पहिल्यांदा पाहायचे आणि त्यानंतर या जगाच्या राजकारणामध्ये अमेरिका ही एक महासत्ता निर्माण झाली आणि तिला शह द्यायला सोव्हिएत युनियन ही दुसरी महासत्ता निर्माण झाली. त्यांच्यात कसं शीतयुद्ध निर्माण झालं, या संघर्षाचे पैलू आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग राजकीय, विचारप्रणाली, आर्थिक, सुरक्षा हे त्याचे पैलू आहेत. या शीतयुद्धाचे वेगवेगळे कालखंड आहेत. हे कालखंड आपल्याला या दोन्ही शेवटच्या प्रकरणात अभ्यासायचे आहेत. पहिला कालखंड आहे त्याला सुरुवातीचा काळ म्हणतात. त्यानंतर दुसरा कालखंड आहे शीतयुद्धातील बदलांचा काळ. त्यानंतर पुढचा कालखंड आहे तो म्हणजे देतांतचा पाया. त्यानंतरचा कालखंड आहे देतांतचे पर्व. त्यानंतरचा कालखंड आहे नवीन शीतयुद्ध आणि त्यानंतरचा कालखंड आहे गोर्बाचेव यांचे युग. अशा पद्धतीनं आपल्याला आपला हा अभ्यासक्रम आहे आणि ही 10 प्रकरणं हे शेवटचं पान मलपृष्ठ ज्याला म्हणतो, हे एकंदरीत आपला अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण होतो. शीतयुद्ध म्हणजे काय? तर प्रत्यक्ष युद्ध नसणे, पण युद्धजन्य परिस्थिती असणे. हे शीतयुद्धावर आधारित ही 2 प्रकरणं आपल्याला शेवटची अभ्यासायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं एकंदरीतच राज्यशास्त्राचा हा अभ्यासक्रम आहे आणि हा राज्यशास्त्राचा अभ्यास आपण करणार आहोत. अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं शिकवण्याचा मी आपणाला आटोकाट प्रयत्न करणार आहे. 41 विद्यार्थी या आजच्या क्लासला 42 विद्यार्थी आजच्या क्लासला जॉइन झालेले आहेत. याच्यापेक्षाही जास्त विद्यार्थी होते. काही अधून-मधून त्यांचा नेटचा प्रॉब्लेम येत असल्यामुळं जातात, पुन्हा जॉइन होतात. मी साधारणतः 48 ते 50 पर्यंतची नोंद या विद्यार्थ्यांची केलेली आहे. अ, क्लासला कसं जॉइन व्हायचं, काय व्हायचं याचं अगदी सविस्तर बारकाईनं इत्थंभूत मार्गदर्शन मी तुम्हाला मेसेजच्या रूपानं WhatsApp ग्रुपवर वैयक्तिक सुद्धा पाठवलेलं आहे. आपण ते सविस्तरपणे वाचा. आवाज येण्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांना जो आज जॉइन झालेला नाही, त्यांनाही हे सांगा. तर अशा पद्धतीनं आपला आजचा हा दुसरा राज्यशास्त्राचा तास होता.